तर मंडळी, आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत नैना आणि राहुल जेव्हा पळून गेलेले असतात तेव्हा नैनाला असं वाटत असतं की राहुल तिला एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये ठेवेल, परंतु राहुल तिला एका साध्याशा गेस्ट हाऊसमध्ये ठेवतो. जेव्हा ती त्याला विचारते की राहुल आपण इथे का थांबतोय, आपण मोठ्या हॉटेलमध्ये का नाही जाते, तेव्हा राहुल तिला अशीच उडवाउडीची उत्तरे देतो की अगं आम्ही चांदेकर आहोत आणि कोल्हापुरातल्या कुठल्याही मोठ्या हॉटेलमध्ये जरी अद्वैतने सर्च केलं तर लगेच आपण त्याला सापडू, त्यामुळे आपण मोठ्या हॉटेलमध्ये न येता आपण ह्या छोट्या हॉटेलमध्ये आलोय. खरं तर राहुलकडे तेवढे पैसे नसतात की तो नैनाला मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जाईल, परंतु इज्जत वाचवण्यासाठी तो नैनाला असं म्हणत असतो. राहुल रोज झोपायला रात्री त्याच्या घरी येतो, कारण चांदेकरांना त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून तो चांदेकरांसोबत पण वेळ घालवतो. परंतु नैनाचं तसं नसतं. नैनाला दिवसभर फक्त गेस्ट हाऊस मध्ये थांबायचं असतं, कारण नैना जर कुठे बाहेर पडली आणि नैनाला जर कोणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. राहुलला तर कोणी बघितलेलं नसतं, परंतु नैना लग्नातून पळून गेली आहे हे सगळ्यांना माहित असतं आणि मीडियामध्ये सुद्धा या गोष्टीची खूप चर्चा झालेली असते. परंतु अद्वैतला सारखं आठवत असतं की नैनाने त्याच्यासोबत काय केलंय, नैना त्याच्या भावनांशी खेळलीये आणि नैनाने कशा प्रकारे त्याला मूर्ख बनवलंय, ह्या सगळ्या गोष्टी अद्वैतला आठवत असतात. त्यामुळे अद्वैतला आता काहीही करून नैनाला शोधायचं असतं आणि तिला जाब विचारायचा असतो. अद्वैत नैनाचा शोध घेत असतो. अद्वैत कोल्हापूरची सगळी हॉटेल पालथी घालतो आणि आता शेवटी नैना ज्या हॉटेलमध्ये थांबलेली असते त्या हॉटेलमध्ये अद्वैत आलेला असतो. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि अद्वैत नैनाबद्दल चौकशी करत असतो. त्यावेळी मात्र हॉटेलचा मॅनेजर हा नैनाच्या रूममध्ये असतो. तो नैनाला विचारत असतो की तुम्ही अजून किती दिवस इथे थांबणार आहात, म्हणजे आम्हाला तसं सांगा, आम्हाला आमच्या पुढच्या प्रोसिजर कंप्लीट करायला, आणि अजूनही तुम्ही हॉटेलचं बिल दिलेलं नाहीये, त्यामुळे तुम्हाला ते पे करावं लागेल. तर नैना म्हणते की अहो मग माझ्यासोबत जो मुलगा आहे तो पे करेल ना बिल. तर हॉटेलचे मॅनेजर म्हणतात की आम्हाला तो मुलगा माहित नाहीये कोण आहे, कारण हॉटेलचं बिल हे तुमच्या नावावर आहे आणि ही रूम तुम्ही बुक केली असं यामध्ये लिहिलंय. आता नैनाला भीती वाटते. राहुलने नैनाच्या नावावर रूम घेतलेली असते आणि अजून रूमचे पैसे देखील पे केलेले नसतात, त्यामुळे मॅनेजर आता समोर येऊन उभे असतात. नैनाला काय करावं काहीच कळत नसतं. नैना आता लगेच राहुलला कॉल करते. तर नैना राहुलला म्हणते की राहुल, तू अजूनपर्यंत यांचे पैसे का देऊन नाही टाकले. त्यावेळी राहुल हा हॉटेलमध्येच येत असतो आणि राहुल पुढे अद्वैतला बघतो. अद्वैतला बघितल्यावर राहुल पुन्हा माघारी फिरतो आणि तो नैनाला सांगतो की तू आहे अशी कुठेतरी पळून जा. नैना म्हणते की मी का पळून जाऊ. तर राहुल म्हणत असतो की आता मी अद्वैतला रिसेप्शन वर बघितलंय आणि तो तुझा शोध घेतोय. जर त्याने आपल्या दोघांना हॉटेलमध्ये बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता तिथून निघून जा. नैना म्हणत असते की मी का नेहमी पळू, मला का नेहमी पळायला लागतंय, तू इथे ये, आपण सगळ्या परिस्थितीला सामोरं जाऊयात. राहुल तिला म्हणत असतो की नैना, तुझ्या डोक्यात काय फरक आहे का, अगं अद्वैत येतोय, तो आपल्याला कुठचंच सोडणार नाही, तू पहिल्यांदा काहीही करून तिथून निघून जा. तर नैना म्हणत असते राहुल, परंतु इथे मॅनेजर आले, त्यांचं पेमेंट अजून केलेलं नाहीये, त्याचं काय करू. राहुल म्हणतो की त्यांना काहीतरी कारण दे, परंतु तू तिथून पहिल्यांदा निघ, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि मी तुला काय आहे पेमेंटचं ते नंतर सांगतो. असं म्हणून आता राहुल फोन ठेवतो. तर नैना आता त्या मॅनेजरला म्हणते की जेवढं काही बिल झालंय तेवढं लिहून ठेवा, मी खाली रिसेप्शनला आले की पे करून टाकेल. त्यामुळे मॅनेजर म्हणतात की ठीक आहे चालेल. आता मॅनेजर तिथून निघून जातात. अद्वैत एक एक रूम चेक करत असतो आणि एक एक रूम चेक करता करता आता तो नैनाच्या रूम पर्यंत येऊन पोहोचलेला असतो. दरवाजा वाजवतो, परंतु नैना आतून दरवाजा उघडत नसते. त्यामुळे आता मॅनेजर त्यांच्याकडे जी दुसरी चावी असतात तिने दरवाजा उघडतात आणि जेव्हा रूम मध्ये येतात तेव्हा रूम मध्ये तर कोणीच नसतं. मॅनेजर जेव्हा रूमचे कपाट वगैरे बघतात तर कपाटामध्ये काही सामान सुद्धा नसतं. त्यामुळे मॅनेजरला समजलेलं असतं ह्या मुलीने आपल्याला फसवलंय आणि ही मुलगी पैसे न पे करता निघून गेली आहे. त्यामुळे मॅनेजर खूप चिडलेला असतो. तर अद्वैत म्हणत असतो की कोण राहत होतं इथे. मॅनेजर सांगतात की एक मुलगा आणि मुलगी होते आणि ते दोघंही पळून आले होते लग्नातून. आता अद्वैतला क्लिक होतं की नक्कीच इथे नैना राहत असणार. अद्वैत विचारतो की आणखी काय माहिती आहे तुमच्याकडे, म्हणजे तो कोण मुलगा होता हे माहिती आहे का तुम्हाला. तेव्हा मॅनेजर म्हणतात की सॉरी सर, आम्हाला त्याबद्दल काही माहिती नाहीये, कारण रूम ही नैनाच्या नावावर घेतली होती, त्यामुळे तो मुलगा कोण होता हे आम्हाला काही माहित नाही. अद्वैतला आता ही गोष्ट समजलेली असते की नैना इथे राहत होती आणि नैना आता इथून पळून गेली आहे. मॅनेजर म्हणतात की कदाचित तुम्ही येण्याची त्यांना चाहूल झाली
असेल म्हणूनच त्या इथून पळून गेल्या असतील. पण मॅनेजर म्हणतात की त्यांच्याकडनं पैसे वसूल केल्याशिवाय आम्ही काही त्यांना सोडणार नाही. त्यामुळे मॅनेजर सुद्धा आता नयनाच्या हात धुवून मागे लागलेले असतात आणि अद्वैत सुद्धा. तर नयना राहुलला कॉल करत असते, परंतु राहुल त्यावेळी कॉल उचलत नसतो. राहुल नयनाचे कॉल बघत असतो पण म्हणत असतो की मी कशाला टेन्शन घेऊ, तसंही मी माझ्या चांदेकर हाऊस मध्ये आणि ते नयना तिचं काही करू दे, मला काही घेणं देणं नाही असं म्हणून तो नयनाचे कॉल इग्नोर करत असतो. त्यामुळे नयना आता चांगलीच तोंडावर पडलेली असते, कारण राहुलने सुद्धा तिच्याकडे पाठ फिरवलेली असते. नयना आता रस्त्यावर इकडे तिकडे भटकत असते आणि मग तिला तिच्या जुन्या मैत्रिणीची आठवण होते. तिचं नाव असतं रीना. तर रीना त्याच एरियामध्ये कुठेतरी राहत असते. नयना आता तिच्या घरी जाते आणि त्या रीनाला म्हणत असते की रीना प्लीज मला तुझी खूप गरज लागणार आहे, मला प्लीज तुझ्या इथे राहू दे ना, कारण माझ्याकडे आता घर पण नाहीये आणि मी कुठे जाऊ पण शकत नाहीये. तेव्हा रीना म्हणते की हे बघ, मीडियामध्ये सगळीकडे फक्त तुझीच चर्चा सुरू आहे. माझ्या आईवडिलांनी मला आतापर्यंत 100 वेळा तुझ्याबद्दल प्रश्न विचारलेत. मी त्यांना कसं का होईना कटवतीये आणि जर आता तू इथे राहायला आलीस ना तर ते मला घराबाहेर हाकलून देतील. नयना तिला म्हणत असते की रीना प्लीज मला समजून घे ना ग, तू प्रत्येक वेळी मला समजून घेतेस ना, मला आता तुझी खूप गरज आहे. परंतु रीना म्हणते की हे बघ, प्रत्येक वेळी मी तुझ्या चुकीवर पांघरून टाकलंय आणि प्रत्येक वेळी मी तुला ऍक्सेप्ट पण केलंय, परंतु यावेळेस मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही, कारण यावेळी तुझ्यासाठी जर मी काही करायला गेले ना तर मीच फसेल, कारण सगळ्या कोल्हापुरामध्ये फक्त आणि फक्त तुझी चर्चा सुरू आहे. रीना नयनाच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेते. त्यामुळे नयनाला आता खूप टेन्शन आलेलं असतं की काय करावं, कुठे जावं, कुठे राहावं. एकतर तिच्याकडे पैसे नसतात की जेणेकरून ती दुसऱ्या हॉटेलमध्ये जाईल, दुसरीकडे राहुल हा तिचा फोन घेत नसतो, तिसरीकडे म्हणजे ती तिच्या घरीही जाऊ शकत नसते. मग आता नयनाला काय करावं हा मोठा तिच्याकडे प्रश्न पडलेला असतो आणि तिला हेही माहित असतं की अद्वैत मात्र तिच्या मागे हात धुवून लागलाय. अशा परिस्थितीत नयनाची चांगलीच कोंडी झालेली असते. नयनाला तिचे सर्व जुने दिवस आठवत असतात आणि तिला असं वाटत असतं की का बरं ती ह्या राहुलच्या मागे लागली असेल, का बरं ती राहुल सोबत पळून आली असेल. एवढं तिचं लग्न ठरलं होतं, एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत होत्या, मग तिला कुठून ही दुर्बुद्धी सुचली की ती राहुल सोबत पळून आली. आता तिला सगळ्या तिच्या चुका आठवायला लागतात आणि तिने जे काही केलंय त्या सगळ्या गोष्टी आठवून आता ती फक्त पश्चाताप व्यक्त करत असते. तर मंडळी, हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि जर असेच पुढील ट्विस्ट बघायचे असतील ना तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.